पंचमहाभूतांनाही नियंत्रणात ठेवण्याचं कौशल्य तू आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेस हे पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालोय। आणि त्यांनी जगदंबाला देखील दर्शन दिलं, तिला योग विद्या शिकवली, ते तिच्या कामगिरीवर प्रभावितही झाले। काही काळापूर्वीच तुमच्या भेटीसाठी व्याकुळ झालेले गणराय तेही ते आले होते। किती काय काय घडून गेलं ह्या काळात, आणि आम्ही ते काहीच अनुभवू शकलो नाही। माते, एक विनंती होती, माझा ऐकाल? माझ्यासोबत कैलासावर चला। आम्ही त्याबद्दलही विचार केलाय नंदी, आम्ही लवकरच हे बघ, मला काय सापडलं ते। काय ते? तू हात पुढे कर बघू। ही फुलं किती दिवसांनी पाहतोय आम्ही। हो, मायावी दुष्काळ गेल्यानंतरही उमलली आहेत। किती छान आहेत ना? हेच ते फूल जे तू माझ्या आईला दिलं होतंस, आणि ते फूल माझ्या आईने मला दिलं। आता माझ्याकडे ही एकच आठवण आहे आईची, हे सुकलेलं फूल। ये बस इथे। आता हे फूल तुझ्या डोक्यावर कायम फुललेलं राहील। खरंच? म्हणजे हे फूल कधीच सुकणार नाही? आईचं लेकरांवरचं प्रेम कधीच सुकत नाही। काय झालं? ही चाफ्याची फुलं आम्ही उमाला दिली होती, ती तिच्या केसात माळायची। योगनिद्रेतून जागे झाल्यापासून आम्हाला राहून राहून उमाचीच आठवण येते। कुठे असेल ती? कशी असेल? जगदंबाचे कष्ट फळाला आले। तुळजा योग निद्रेतून बाहेर आली। 3.5 शक्तिपीठ जागृत झाली आणि भूलोकी सुरू असलेल्या मायावी दुष्काळाचा कहर संपला। मात्र जगदंबा आणि तुळजाचा पुढचा प्रवास सोपा झाला होता का? नाही, त्यांचा संघर्ष अजूनही बाकी होता। त्यांच्या पुढे आणखी एक संकट लवकरच उभं राहणार होतं, आणि ते म्हणजे 6वा रिपू। ह्यावेळी महिषासूर ह्या रिपूला कार्यरत करण्यात सहभागी नसला तरी दिती आणि शुंभा ह्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता। स्वतः शुंभाने सारे नियंत्रण स्वतःकडे घेतले होते, आणि त्यातून तुळजाला उमाची आठवण सतावत होती। पुढे काय नाट्य उभं राहणार ह्याची कल्पना आम्हाला असली तरी तुळजा आणि जगदंबा त्याबद्दल अगदीच अंधारात होत्या। एक मोठं संकट आसमंतात घोंगावत होतं, आणि लवकरच ते गावावर येऊन आदळणार होतं।
गंगाई, आज लय आनंदात आणि खुशीत दिसतीस. लय दिसांनी. हा, अहो माझ्याच नाही, गावातल्या समद्या लोकांचे चेहरे असेच फुलले आहेत. सुख समाधान पुन्हा नांदायला लागलंय आपल्या गावात. हा, ते बी खरं आहे. अहो आपल्या ताराबाई, रत्नाई, गोदाक्का समद्या बायकांचे चेहरे असेच उजळले आहेत. मधल्या काळात त्यांना लई काय काय भोगायला लागलंय. उपासमार झाली, घराचे हाल झाले, पण आता समद छान झालं. पोरांना खायला मिळतंय, घरात कशाला काही कमी नाही, समदे खुशीत आहे. हा, अगं जगदंबानं ते देवळात घट बसवले. कोणचं पीक चांगलं येईल ते शोधून काढलं. पीक कसलं जोमात आलंय शेतात. हा, कुणाला बी सुचलं नव्हतं ते जगदंबानं करून दावलं. चमत्कारच केला पोरीनं. अहो आपली जगदंबा हायच जगा वेगळी. त्या दिवशी गावात एवढंसं धान्य जमा झालं, तरी बी तिने अख्ख्या गावाला पुरेल एवढं पीठ दळून दावलं आणि शेजारच्या गावात बी दिलं. कसं काय जमलं असेल हो तिला समजा. देवी आईचा आशीर्वादच आहे ग तिच्या डोक्यावर. म्हणून तर त्या लहानग्या लेकरांचा जीव किती वेळा वाचवला तिनं. त्या मद्राजाला धडा शिकवला, ते काय उगाचच. खरंच कौतुकच करायला पाहिजे तिचं. फक्त आपणच नाही, देवी बी तिचं कौतुक करत्यात. हा, भय खरंच. त्या दिवशी सपनात मला देवीने दर्शन दिलं, तेव्हा त्या बी तिचं लई कौतुक करत होत्या. तुझी ही लेक खूप मोठं कार्य करण्यासाठी जन्माला आली आहे गंगा. ती खूप गुणी आहे. किती गुणाची हाय हेच सांगत होत्या. होय, देवी आईची कृपा म्हणून ती आपल्या घरात आली. तिचं मूळ काय, कुळ काय आपल्याला काय बी ठावं नाही, पण तिच्यात काहीतरी विशेष आहे एवढं नक्की. दैवी अंश आहे तिच्यात. अहो मी काय म्हणते, तिचे आई वडील कोण असतील? गेले काही दिवस हाच प्रश्न सतावतोय मला. आपण याचा शोध घ्यायचा का? तिचा सांभाळ करताना मला मी अगदीच सर्वसामान्य असल्यागत वाटायला लागलोय. एक गोष्ट ध्यानात घे गंगाई, तिला सांभाळण्याच्या बाबतीत तू स्वतःला अजिबात कमी समजू नकोस. कोणतीच आई सर्वसामान्य नसते. आज जगदंबा जे काही आहे ते तुझ्यामुळे. तू तिला असं घडवलंयस, तुझ्या हरेक कृतीनं तिला असं बनवलं. अहो म्या जास्त काही केलेलं नाही. तू लई काही केलंयस गंगाई. अगं तू तिच्यावर असे संस्कार केले नसते ना, तर तिच्या अंगात जी शक्ती आहे ना, ती तिने चुकीच्या ठिकाणी खर्च केली असते. तू आहेस म्हणून ती आहे. आणि ज्या दिवशी तिच्यातले दैवी गुण पाहून तू तिची आई होणं बंद करशील ना, त्या दिवशी जगदंबा बी जगदंबा राहणार. अहो खरं आहे म्हणून ती किती बी दैवी वाटली तरी लक्षात ठेव, तू तिची आई आहेस. आणि आई ही मुलापेक्षा मोठी असते, महान असते. आईच्या पुण्याईची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही, कुणाशीच. महिषा, हे काय चाललंय तुझं? हे सगळं आमच्या आकलनाच्या बाहेर आहे. तुला त्या कोड्याची उकल झालीये आणि तू आता ह्या नव्या जाळ्यात अडकलास. तिथी माता, नवीन जाळ्यात अडकत नाहीये आम्ही. तुळजाला प्राप्त करण्याच्या योग्य मार्गावरून वाटचाल सुरू आहे आमची. हा योग्य मार्ग आहे असं खरंच वाटतंय तुला? तू आमचं ऐकत नाहीयस, पण शुंभा या बाबतीत बरीच समंजस आहे. तिची वाटचाल तरी योग्य दिशेने सुरू आहे. नव्या रिपूला मुक्त करायला गेली आहे ती. नव्या रिपूला शुंभा मुक्त करणार आहे? हो, पुढचा रिपू मत्सर येणार आहे.
तो तुळजाला इथे घेऊन येण्यात यशस्वी झाला तर काय होईल याचा विचार कर. लोकांना हेच वाटेल की शुंभानं तिला जिंकून आणलं. अजूनही वेळ गेलेली नाहीये महिषा. तू असुर नरेश आहेस, सावध हो, पुढाकार घे. तू स्वतः जाऊन मत्सराला मुक्त कर. दिती माता, आमचं जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी असुर कुळातील प्रत्येक जण एकाच निष्ठेने कार्यरत झालाय. इतकाच याचा अर्थ आहे. आम्हाला तुळजा हवी आहे. तिला अंकित करून आमच्या स्वाधीन करण्यासाठी असुर सम्राज्ञी पुढाकार घेत असतील तर त्यांचं स्वागत आहे. आमचं एकमेव ध्येय आहे तुळजा आणि तिला प्राप्त करणं. त्या कार्य कुणाचंही सहाय्य मिळत असेल तर आम्हाला ते हवंच आहे दिती माता. मग या ग्रंथामधील ज्ञान संपादन करण्याचा अट्टहास कशासाठी? दिती माता, मिळालेलं ज्ञान कधीही निष्फळ होत नाही असं दैत्यगुरु शुक्राचार्य सांगायचे, आठवतं? या ग्रंथातून आम्हाला तुळजाला प्राप्त करण्यासाठी काही नव्या संकल्पना आणि असुर कुळाच्या उद्धारासाठी काही नवीन क्लुप्त्या मिळतील तर त्यांचं सहाय्यच होईल.